पुढचे 4 दिवस सिंधुदुर्गपासून ठाण्यापर्यंत पावसाचा येलो अलर्ट, तर पुणे सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर राहणार, हवामान खात्याचा अंदाज। आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा, किल्ले रायगडावर सोहळ्याची जय्यत तयारी। नीट परीक्षेतील घोटाळ्यानंतर काँग्रेस आक्रमक, देशभरात काँग्रेसकडून आंदोलनाची हाक। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळेंची भूमिका। लातूरच्या देवणीमध्ये शेतकरी संघटनेचा उदगीर निलंगा महामार्गावर रास्ता रोको, पीक विम्यासह विविध मागण्यांसाठी आता शेतकरी आक्रमक। नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस, मोठ्या प्रतीक्षेनंतर नाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी, नागरिकांना दिलासा। नंदुरबारच्या शहाद्यामध्ये जोरदार पावसानं नदी नाल्याला गाळ, तर थेट कचरा गावात, अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात। मोरबे धरणात 38 दिवस पुढे एवढाच पाणीसाठा, तर नवी मुंबईकरांना आता पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन। नांदेड बाजारामध्ये जांभळांचा दर प्रति किलो 200 रुपयांवर, पाऊस लांबल्यामुळे जांभळांच्या मागणीत प्रचंड वाढ। संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळा आज खानदेशमधून विदर्भात दाखल, कोथळीतल्या मंदिरातनं मुक्ताईंच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान। पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सर्वत्र पावसाची दमदार हजेरी, विजांच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस।